तुम्हालासुद्धा नेहमी तरुण दिसायचं आहे, तुम्हालासुद्धा तुमचा चेहरा नेहमी छान, फ्रेश, सुंदर, तेजस्वी, मऊ, टवटवीत आणि नितळ हवा असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, जसं जसं आपलं वय वाढतं ना, किंवा जसं जसं आपण वयाची तिशी क्रॉस करतो किंवा करणार असू, तर आपण ना आपल्या स्वतःची आणि सगळ्यात जास्त आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण जसं आपलं वय वाढतं ना, तसं आपल्या त्वचेतही बदल होतो. आपल्या त्वचेतलं जे कोलेजन असतं आणि इलॅस्टिनसारखे जे घटक असतात ना, ते कमी व्हायला लागतात. आणि त्यामुळे ना जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपली त्वचा ना निस्तेज दिसायला लागते आणि त्याच्यामुळे ना त्याच्यावर सुरकुत्यासुद्धा यायला लागतात. आणि आजकालची तर आपली बदललेली लाईफस्टाईल आहे, त्याच्यामुळे ना आपल्या त्वचेवर त्याचे खूप सगळे परिणाम होतात. आणि जर आपण आपल्या त्वचेची किंवा स्वतःची नियमित काळजी घेतली ना, तर आपली स्किन ना खूप छान राहील. आणि सुरकुत्या येण्याची जी प्रक्रिया सुरू होते ना, जसं आपलं वय वाढतं तसं ती प्रक्रियासुद्धा थोडीशी लेट सुरू होईल. म्हणजे सुरकुत्या येणारच असं नाही, येतील, पण त्याची प्रोसेस जी आहे ती थोडीशी लेट होईल. त्यामुळे आपल्या त्वचेचा टोन सुधारेल, त्वचेचं संरक्षण होईल, त्वचेतला जो ओलावा आहे, नॅचरल ओलावा, तो सुद्धा टिकून राहायला मदत होईल. तर त्यासाठीच ना आठवड्यातून 1 ते 2 दिवस मी या गोष्टी करत असते. तर त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहिलंच असेल की कोणतीही गोष्ट आपण आपल्या चेहऱ्याला लावण्यापूर्वी ना चेहरा एकदम व्यवस्थित स्वच्छ करायचा आणि त्यानंतरच कुठलीही गोष्ट असेल ती चेहऱ्यावर अप्लाय करायची. तर इथे मी माझा चेहरा छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मऊ रुमालाने ना चेहरा पुसून घ्यायचा. तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा जी घरगुती वस्तू मी वापरणार आहे, तर आजच्या सगळ्या गोष्टी मी चेहऱ्यावर लावणार आहे, तर त्या घरगुती आहेत. तर आता ना मी इथे कच्चं दूध घेतलेलं आहे. थोडंसं दूध जेव्हा गरम करतो ना, तेव्हाच थोडंसं कच्चं दूध काढून ठेवायचं आणि ते वापरायचं. तर याने ना सगळ्या चेहऱ्यावर छानपैकी हलक्या हातानं ना दूध सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं. थोडा वेळ त्याच्यावर मसाज करायचा, आपल्याला जसा येतोय तसा हलक्या हाताने मसाज करायचा. आता कच्चं दूध जे आहे ना, ते त्वचेसाठी ना खूप फायदेशीर असतं. आपल्याला माहिती आहे, अगदी प्राचीन काळापासून कच्चं दूध वापरून चेहरा स्वच्छ केला जातो. आणि कच्चं दूध ना सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा वापरतात. तर कच्च्या दुधातले जे फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे ना त्वचा छानपैकी मॉइश्चराईज होते. त्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीतसुद्धा होते. तसंच त्याच्यात ना लॅक्टिक ॲसिडसुद्धा असतं आणि व्हिटॅमिन ए सुद्धा असतं, जे की आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवरची जी डेड स्किन असते तर ते काढून टाकायला सुद्धा मदत होते. आणि आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन काढून टाकल्यामुळे ना आपला रंग उजळायला सुद्धा मदत होते. आणि सुरकुत्यासुद्धा आपल्या चेहऱ्यावर ज्या येतात ना, तर त्यासुद्धा कमी यायला मदत होते. तर आता नाही तर थोडा वेळ मी चेहऱ्यावर ते लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर ना पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता चेहऱ्याची छानपैकी क्लिन्झिंग झाल्यानंतर ना इथे आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा पण आपल्याला खूप प्रॉब्लेम असतो, तर ते काढायचे आहेत. आणि त्यासाठी करायचं आहे स्क्रबिंग. तर त्या स्क्रबिंगसाठी सुद्धा आपल्याला घरातलेच पदार्थ वापरायचे आहेत. तर तुम्ही इथे आता पाहताय, एका वाटीमध्ये ना मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ॲलोवेरा जेल, त्याच्यानंतर टाकलेलं आहे मध, आणि जे कच्चं दूध मगाशी ठेवलं होतं त्यातलं थोडंसं शिल्लक आहे ते सुद्धा टाकलं आहे. आणि त्यानंतर घेतलेलं आहे गुलाबजल. हे सगळं टाकून ना छानपैकी पातळ पेस्ट तयार केलेली आहे. आणि आता ही जी पातळ पेस्ट मी तयार केलेली आहे, तर ही चेहऱ्यावर सगळीकडे लावायची, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला त्याचे जे सगळे काही बेनिफिट्स आहेत तर ते मिळतील. तर यामधले जे जे काही घटक आहेत ना, तर ते नेहमी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात. अगदी स्वस्तातले आहेत आणि नेहमी आपल्याला अवेलेबल आहेत. फक्त ना आपण थोडासा वेळ काढून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता तांदळाचं पीठ आपल्याला माहिती आहे, कोरफड, मध, गुलाबजल हे सगळेच घटक आपल्या त्वचेला फायदेशीर असलेले नैसर्गिक घटक आहेत. म्हणजे नॅचरल घटक आहे, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तर ना या सगळ्या घटकांमुळे चेहरा आपला छान चमकदार होतो, मऊ होतो, गुळगुळीत होतो, मॉइश्चराईज होतो. तर त्या तांदळाचं जे पीठ आपण घेतलं आहे ना, तर त्याच्यामुळे ना त्वचेची जी काही आपली छिद्र असतात ना, तर ती साफ होतात. त्याच्यामुळे चेहरा एकदम छान मऊ आणि गुळगुळीत व्हायला ना मदत होतं. त्याचबरोबर ना आपल्या चेहऱ्यावर ना डागसुद्धा होतात. म्हणजे बऱ्याचदा आपले पिंपल्स येतात, कधी कधी आपण ते फोडतो वगैरे, तर त्याचे काळे डाग वगैरे राहतात चेहऱ्यावरती. तर ते डागसुद्धा ना कमी व्हायला मदत पडते. त्यानंतर आता कोरफड जी आहे ना, तर ती त्वचेतला जो नॅचरल ओलावा जो आहे ना, तर तो टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. आणि त्याचबरोबर नवीन पेशींचासुद्धा विकास करायला मदत होते. आता त्याच्यानंतर मध तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे नॅचरल अँटीबॅक्टेरियल आहे. तर जे त्वचेला पोषण देतं, मॉइश्चराईज करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपल्या स्किनची ना शाईनसुद्धा वाढवतं. आणि गुलाब पाणी जे आहे ना, तर आपण ह्या ज्या काही रेमेडीज वगैरे करतो, तर त्याच्यामुळे आपल्या स्किनला ते शांत करतं.
त्याच्यानंतर स्किनला टोनर म्हणून सुद्धा आपण गुलाबजल वापरू शकतो. आणि तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, इथे मी सांगते की हे सगळे घटक ना नैसर्गिक जरी असले तरी तुम्ही ते वापरण्यापूर्वी ना एकदा पॅच टेस्ट करा. जर एखाद्या घटकाची किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी असेल, म्हणजे खाज वगैरे येत असेल, पुरळ वगैरे येत असेल, तर तो घटक तुम्ही नाही वापरला तरी चालेल. म्हणजे कधी कधी ॲलोवेराचं असू शकतं किंवा मध आहे त्याचं असू शकतं, तर ती गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये स्किप केली तरी चालेल. नॅचरल घटक आहे पण तरीही सुरुवातीला वापरण्यापूर्वी ना एकदा पॅच टेस्ट केलेली अगदी चांगली. तर आता ना इथे थोडंसं हे सुकलेलं आहे. तर सुकल्यानंतर ना मी जास्त वेळ हे ठेवायचं नाही, कारण तांदळाचं पीठ वगैरे आहे तर ते जास्त ड्राय होईल आणि आता थंडीचा पण सीझन सुरू आहे. तर हे लगेच चेहऱ्याला लावायचं. आपल्याला जमेल तसं ना हलक्या हातानं मसाज करायचा. जिथे तुम्हाला जास्त ब्लॅकहेड्स आहेत, आता सपोज मला नाकाच्या इथे जास्त ब्लॅकहेड्स असतात, तर त्या ठिकाणी ना थोडं जास्त वेळ मसाज करायचा, जेणेकरून ही जे काही ब्लॅकहेड्स वगैरे आहेत किंवा डेड स्किन वगैरे आपली जी काही आहे तर ते सगळं निघून जायला मदत होईल. आणि त्यानंतर ना छानपैकी मसाज करायचा हलक्या हाताने. अजिबात जोर वगैरे द्यायचं नाही, कारण तांदळाचं पीठ आपण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि पुन्हा एकदा ना पाण्यानेच चेहरा अगदी छानपैकी स्वच्छ धुवायचा आहे. तर आता ना इथे मी पाणी वापरलेलं आहे. तुम्ही कॉटनचा एखादा रुमाल वगैरे कपडा ओला करून तो सुद्धा वापरू शकता. तर मी इथं पाण्याने चेहरा वगैरे छानपैकी धुवून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा ना रुमालाने छानपैकी डॅब करून, चेहरा जास्त घासायचा सुद्धा नाही, डॅब करून छानपैकी चेहरा पुसून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये ना हात लावून बघितला ना तर छानपैकी स्किन अशी गोरी, गुळगुळीत आणि मऊ झालेली जाणवते. तर आता हे सगळं झाल्यानंतर ना आता तुम्ही बघताय की चेहरा पण छान टवटवीत दिसायला लागला आहे, सॉफ्ट झाला आहे. आणि तुम्हालासुद्धा खरं सांगते, नक्की पहिल्यांदा जरी तुम्ही हे केलं ना तर छानपैकी फरक दिसेल, अगदी पहिल्यांदाच वापरलं असेल तरी. आणि जसं जसं तुम्ही हे वापरायला लागाल ना तसं तुमच्या स्किनमध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट आणि डेव्हलपमेंट दिसेल. तर आता ना पुढची स्टेप करायची. तर आता चेहऱ्याला आपल्याला छानपैकी ना पॅक लावायचा आहे. तर त्यासाठी ना मी इथं यूज करणार आहे बीटरूट. तर आता ना आज माझ्याकडे बीटरूट आहे म्हणून मी ते यूज करणार आहे. आणि नाहीतर कधी कधी पपया असेल किंवा कच्चं दूध असेल, जे आपण मगाशी वापरलं होतं ते, किंवा काकडीचा रस असेल, बटाट्याचा रस असेल, तर हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मी सुद्धा असं हे आलटून पालटून वापरते. तर आज माझ्याकडे आहे बीटरूट, त्यामुळे मी इथं बीटरूट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना मी 2 चमचे बेसन टाकले. चमचा माझा छोटा आहे तर 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये ना थोडंसं ग्लिसरीन टाकलं आहे. इतकंच वापरलं आहे. ग्लिसरीन तुमच्याकडे नसेल तरी चालेल, तुम्ही फक्त बीटरूट आणि बेसन पीठ टाकलं तरी चालेल. आता माझ्याकडे आहे म्हणून मी हे वापरले. तर त्याचे छानपैकी हे सगळे एकत्र करून ना पेस्ट बनवायची आहे आणि चेहऱ्यावर ना सगळीकडे व्यवस्थित लावायचे. तुम्ही आता इथे ब्रश पण वापरू शकता, पण मी इथे ब्रश नाही, हातानेच लावलेला आहे. आणि ही अगदी तुम्ही ओठांना, कानांना, डोळ्याशेजारीसुद्धा लावू शकता. आणि आता इथं थोडा ना हा जाड पॅक लावायचा आहे, जेणेकरून ना बेसन पीठ आहे किंवा बीट आहे तर हे व्यवस्थित आपल्या स्किनमध्ये छानपैकी ॲब्झॉर्ब होईल. आणि शिल्लक जर राहिलेलं तर वेस्टच होणार. तर ते वेस्ट करण्यापेक्षा ना छानपैकी थोडीशी जाड लेअर जरी झाली तरी ती व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे अप्लाय करून घ्यायची आहे. आणि बीटरूट आहे त्याच्यामुळे हे आपल्या ओठांनासुद्धा किंवा कानांच्या साईडला, मानेच्या वगैरे साईडला व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून छानपैकी आपल्या चेहऱ्याला ना थोडंसं पिंकिश असा ग्लो येईल. तर मी ना इथे छानपैकी हे सगळीकडं थोडं शिल्लक राहिलेलं आहे, त्याच्यामुळे सगळीकडं कानाच्या साईडला, मानेला वगैरे, भुवयांच्या इथे वगैरे सगळीकडे अप्लाय करून घेतलेलं आहे, जेणेकरून हे जे पॅक बनवला होता तर तो सगळा संपलेला आहे. वेस्टेज अजिबात करणार नाही आहे, तर त्यासाठी सगळं मी संपवून टाकलेलं आहे. त्यानंतर ना आता हे जे लावलेलं आहे ना तर हे थोडं वेळ सुकून द्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याचबरोबर ना इथे आता मी हे सगळं लावल्यानंतर त्याला सुकायला थोडेसे 5-10 मिनटं तरी लागतील. तर या सगळ्या स्किन केअरसोबत ना मी माझी घरातली कामंसुद्धा करते. तर आता ना थोड्या वेळाने हे सुकल्यानंतर एक ओलसर थोडंसं पाण्याने हाताला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना छान मसाज वगैरे घ्यायचा आहे. तर हे सगळं सुकेपर्यंत किचनमधलं थोडंसं काम होतं आणि हॉलमधलं थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं होतं संध्याकाळचं. तर ते सगळं करून घेतलेलं आहे. तोपर्यंत हा पॅक व्यवस्थित छानपैकी सुकलेला आहे. जास्त वाळून द्यायचा नाही, कारण आपण ना त्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे आणि जास्त जर आपण सुकवलं तर ते एकदम स्किन आपली ताणल्यासारखी होते. तर त्यामुळे ना आता बऱ्यापैकी ते सुकलेलं आहे.
तर आता याच्यामध्ये ना थोडंसं मसाज करायचं आहे व्यवस्थित. आणि मसाज करताना थोडंसं जर ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला जसं जमेल जसं शक्य होईल तसं छानपैकी हळूवार हातानं सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला मसाज करायचा आहे. जेणेकरून हे सगळे जे काही आपण नॅचरल घटक वापरलेले आहेत तर त्याचे जे काही सगळे गुड क्वालिटीज आहेत, बेनिफिट्स आहेत, तर ते सगळे आपल्या स्किनला मिळतील. तर आता ना याच्यामध्ये जे वापरलेलं बीट आहे, बेसन पीठ आहे आणि ग्लिसरीन आहे, तर या सगळ्यांमुळे ना त्वचेला आपल्या खूप छान फायदा होतो. तर बीटामुळे आपल्याला माहिती आहे की त्वचेचे जे डाग असतात ना तर ते कमी व्हायला मदत होतात आणि नॅचरल आपल्याला गुलाबी रंग यायला सुरुवात होते. आता एकदाच वापरलं, एकदाच केलं तर 100% रिझल्ट मिळणार नाही. तर त्यासाठी थोड्या थोड्या दिवसांनी ह्या सगळ्या ज्या रेमेडीज आहेत ना त्या करून बघायच्या आहेत. आणि तसंच ना त्याच्यामध्ये जे बेसन पीठ वापरलेलं आहे तर त्या बेसन पिठामुळे सुद्धा ना त्वचेचा जो काही आपला टोन असेल तर तो सुधारून आपली त्वचा उजळ व्हायला मदत होते. तर त्यामुळे त्वचेला एक नैसर्गिक छानपैकी चमक येते, चेहरा आपला छानपैकी शाईन करायला लागतो. आणि ग्लिसरीन जे वापरलेलं आहे ना ते सुद्धा त्वचेला छानपैकी हायड्रेट करतं, त्वचा आपली मऊ चमकदार करण्यासाठी मदत करते. आपण नेहमी बघतो ना प्रत्येक जे काही कॉस्मॅटिक आपण घेतो ना तर त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स बघितले ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे 99% ग्लिसरीनचा वापर हा होतोच होतो. म्हणूनच आपण सुद्धा या घरगुती उपायांमध्ये ना ग्लिसरीनसुद्धा वापरायचं आहे. जास्त काही महाग नाही, मेडिकल स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होतं आणि खूप महाग नाही आहे, त्याच्यामुळे आपण अफोर्डही करू शकतो. तर आता छान मसाज करून झालेला आहे आणि त्यानंतर ना मी आता इथे एक छोटासा चमचा घेतलेला आहे. तर या चमच्याच्या मदतीने ना हा जो मास्क लावलेला होता ना तर तो मी काढते आणि तुम्ही पाहू शकता चेहऱ्यामध्ये किती छान बदल दिसतोय. स्किन साधारणतः पिंकिश झालेली आहे आणि सॉफ्टसुद्धा झाली आहे. तर आता ना मस्त पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता चेहरा धुतल्यानंतर अगदी सुंदर, तेजस्वी, मऊ, टवटवीत, चमकदार झालेला आहे. तर हे जे सगळे घटक असतात ना तर हे आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतात, आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. फक्त थोडासा आपण टाईम काढायचा जेणेकरून आपल्या घरातली कामं करत करत आपण आपल्या स्किनची सुद्धा काळजी घेऊ शकतो. आणि जास्त काही आपल्याला खर्चही होत नाही, घरातल्याच वस्तू आहे तर त्याच्यामुळे जास्त एक्सपेन्सिव्हसुद्धा नाही आहे किंवा इकॉनॉमिकली बर्डन येण्यासारखी सुद्धा गोष्ट नाही. तर थोडासा घरातल्या कामांबरोबरच वेळ काढला आणि आपल्या त्वचेची जर काळजी घेतली तर छानपैकी हे सगळे बेनिफिट जे आहेत तर ते तुम्हाला सुद्धा मिळू शकतील. तर छानपैकी आता इथं मी माझा चेहरा धुवून घेते आणि चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला इथं दिसतच असेल छानपैकी चेहऱ्यावर शाईन आलेली आहे. आणि माझ्यासुद्धा हाताला छानपैकी ना चेहरा एकदम सॉफ्ट लागतोय, गुळगुळीत लागतोय. जसं आपण पार्लरमध्ये फेशियल वगैरे केल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण स्किनला हात वगैरे लावतो ना तेव्हा कसं एकदम तुकतुकीत त्वचा वाटते, तर त्या पद्धतीनं छान फील येतोय. मस्तपैकी स्किन केअर करून झालेलं आहे. आणि आता छोट्या जो काही नॅपकिन आहे माझा सॉफ्टवाला तर त्याच्याने छानपैकी मी चेहरा जो आहे ना तो स्वच्छ करून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. घासायचं नाही आहे, छानपैकी टॅप टॅप करून चेहरा पुसून घ्यायचा आहे. आणि खूप सुंदर फील होतोय कारण स्किन एकदम छान अशी टवटवीत झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ना आता मी इथे ही जी काही आपण प्रोसेस केलेली आहे तर ही व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हावी तर त्यासाठी ना मी इथे ग्लिसरीन घेतलेलं आहे आणि ग्लिसरीनच्या जोडीला ते ग्लिसरीन मी डायल्यूट करणार आहे, डायरेक्ट अप्लाय करणार नाही. त्याच्यामध्ये थोडंसं रोज वॉटर टाकलेलं आहे आणि छानपैकी स्किनवर सगळीकडे लावून ना मसाज करणार, जेणेकरून आता संध्याकाळी माझी स्किन जी आहे ना ती व्यवस्थित ग्लिसरीन, गुलाब पाणी आणि ही जी काही प्रोसेस केलेली आहे तर ह्याचे सगळे बेनिफिट्स माझ्या स्किनला मिळतील. आणि त्यानंतर ना हे सगळं लावल्यानंतर छानपैकी मी झोपून जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा हे सगळे बेनिफिट्स हवे असतील ना तर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्या चेहऱ्याची अशी छानपैकी काळजी घ्यावी लागेल. आठवड्यातून ना एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, जर तुम्ही खूपच बिझी असाल ना तर ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा घरातल्या कामांबरोबरच थोडासा वेळ देऊन ही प्रोसेस नक्की करा. आणि त्यानंतर ना तुम्ही सुद्धा बघाल तुमच्या चेहऱ्यामध्ये किती छान इम्प्रूव्हमेंट होते, तुमचा चेहरा किती छान दिसतोय आणि तुम्ही सुद्धा एकदम छान फ्रेश तरुण दिसायला लागाल. आणि अगदी तिशी उलटली असेल ना तरी तुमचा चेहरा, तुमची स्किन छानपैकी टवटवीत, फ्रेश आणि एकदम सॉफ्ट अशी दिसायला लागेल. अगदी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही पहिल्यांदा जरी वापरलं ना तरी तुम्हाला ह्याचे रिझल्ट दिसायला लागतील. आणि जसजसं तुम्ही याचा वापर कराल ना नियमितपणे तसतशी तुमच्या स्किनमध्ये ना खूप छान इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल. तर मस्त आहेत ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. आणि आजचा ब्लॉग ना मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काही व्हॅल्युएबल सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.